जयदीप आपटेच्या जामिनीसाठी तयारी सुरू होती असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता। यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट चांगलेच भडकले। मूर्ख आहे का हा माणूस? तो आपटे कुठलचा राहतो, काय करतो, काय कुठून जामीन घेतो, याच्याशी काय घेणं देणं आहे? त्यांनी केलेली चूक त्याला परिणाम त्याला भोगावे लागतील ना। जर त्याला वाटत असेल की ते आपटेची मदत करायची तर तू कर ना। तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली घडवायच्या आहेत, हा तुमचा असलेला डाव आहे आणि ती महाराष्ट्राची जनता ऐकत नाही म्हणून परेशान आहेत। घडलेली घटना वारंवार आम्ही सांगतो की ती दुर्दैवी आहे। महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने त्या घटनेबद्दलचा जो काही विरोध आहे तो दर्शवलेला आहे, परंतु कोणत्याही नागरिकाला असं कधीही वाटलेलं नाही की या महाराष्ट्रामध्ये या नावावर दंगल व्हावी। म्हणून रोज शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, या महापुरुषांना अपमानित करण्याचं काम संजय राऊत करतायत। त्यांच्या विरोधात जे काही बोलून महाराजांचा अपमान नाही, या नागरिकांचा अपमान नाही, तर स्वतःचं राजकारण ह्या माध्यमातून कसं चालेल हा त्यांचा प्रयत्न असतो। म्हणून जनता आता जाणून आहे महाराजाच्या आडून हे जे काही तीर मारायचा प्रयत्न करतात, त्यासाठी त्यांना त्यांचा योग्य तो धडा त्यांना शिकवला जाईल। आणि निश्चित आहे महाराजाबद्दल जो अपशब्द बोलल त्याला ही जनता माफ करणार नाही। आता बाप ते त्यांचा तर हेतूच आहे ना। महाविकास आघाडीचं पहिलं टार्गेट काय आहे? या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या टायमाला दंगली झाल्या पाहिजेत। मग ते मुसलमान हिंदूचे असोत, त्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुसरून असोत, दंगली करा हा त्यांचा विषय आहे। मेन महाराष्ट्र कुठं घेऊन जायचा हा त्यांचा विषय नाहीच आहे। शेतकऱ्यावर आता काय संकट आलं याच्याबद्दल त्यांना घेणे देणे नाहीये। जाती जातीमध्ये जे आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चाललं त्याच्याबद्दल त्यांना घेणं देणं नाहीये। भांडणं कशी लागतील, दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण करेल यासाठी दंगली व्हाव्यात का झाल्या नाही हा इतका गंभीर प्रश्न याच उभाटा गटाच्या नेत्यांनी विचारलेला आहे। म्हणून दंगली करणं या महाविकास आघाडीचा हेतू आहे आणि लोक त्याला बळी पडत नाही, हे त्यांचं दुर्दैव। महाराष्ट्र हा सुजाण नागरिकांचा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत नागरिकांचा महाराष्ट्र आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये दंगली होणार नाही, तर जे सरकार आज काम करतंय हे असंच गतीने काम करावं अशा सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्यांना आम्ही पुरेपूर त्याच पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतोय।